नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे आता महिलांचं लक्ष लागून राहिलंय। हा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तो नेमका महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि किती रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत, असे अनेक प्रश्न महिलांना पडलेले आहेत। त्यामुळे आजच्या या बातमीतनं आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती। त्यावेळी अनेक महिलांना तत्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नाही, त्यामुळे त्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकवली। अशा महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज करावा लागला होता। त्यामुळे या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले नव्हते। आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरलाय आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झालाय, त्यांच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येणार आहेत। या महिलांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत। कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्याचा एकत्रित लाभ त्यांना मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबर पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सरकारकडून मात्र याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाहीये। मात्र या 2 तारखेच्या आतच पैसे जमा होण्याचा खूप जास्त अंदाज आहे। ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेले आहेत त्या महिलांना सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे मात्र जमा होणार नाहीयेत। तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायांमधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नसेल तर मग मात्र तुम्हाला अडचणी येणार आहे। कारण आता इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांनाच अर्ज स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे होत असल्याचा प्रकार देखील समोर आला होता। एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावानं 30 अर्ज केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं बरीच प्रोएक्टिव्ह पावलं उचलल्याचं समोर आलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हे पैसे 17 ते 19 सप्टेंबर या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होतील। तर मग मित्रांनो, आजची ही बातमी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।